हाय मित्रांनो, कसं आहे तुम्ही? तरी बघा, मी आणि आमचा पप्पा इकडे फिरायला आलोय. बघा कसलं भारी लोकेशन आहे का नाही? असं आपल्याकडे लोकेशन नसते जो. आपल्याकडे लोकेशन कसं डोंगर दगडच नुसता, पण इकडे किती भारी लोकेशन आहे बघा. तुम्हाला एक खंड धावतो बरं का. पाणी एवढं स्वच्छ आहे का नाही, खालचं पाक कातळ म्हणजे खालचं पाक रान दिसते ज्यात. इकडे इकडं जायस माग माझ्या बघू शकता कसलं मोठं ग्राउंड आहे. एक सकट दगड नाही त्यात. तर बघा मला मागचा कॅमेरा करून दाखवतो. हे बघा मागचा कॅमेरा करून दाखवतो. हे बघा इकडं पवाय शिकायला एक नंबर आहे बरं. कुठं कुठं खोल आहे, कुठं कुठं वरच आहे. इकडे बघा इथं लय खोल आहे आणि चारी कोपऱ्यात पायऱ्या आहे याला. वर चढाय खाली उतराय. हे बघा इथं लय खोल आहे. मेन पॉईंट ही लय खोल आहे. अजून पलीकडे एक खाना आहे तुम्हाला लावून. पप्पा तिकडे लांबच उभारले, तिकडं जायला नको म्हणते, कारण इकडे गेले टिटवेलीवर. मला म्हणलं तू एकटंच जाऊन इकडे व्हिडिओ करून. आवाज राहिले तर इथं बघा, इथं मागाशी पोरं खेळत होती, बॅटबॉल खेळत होती. बॅटबॉल आमच्या आत इकडे फिरायला गेलतो. मगाशी एवढा दांगा होता इथं, आता कुठे गेले गायबच झाली सगळी 5 मिनिटात. आणि पप्पांना तर किती भारी वाटाली इकडे येऊन. पप्पा म्हणते इथं थांबून जाऊया आता जरा. टायर बिरे गेले तर बसाय आपलं इथं बसायचं आणि तिकडे क्रिकेट बघायचं मागं. मी बघा इकडे लोंबकाळायला हे केलंय, उडी मारायला. कोणाला टायर खेळायचे आणि टायर पळवायचे. ग्राउंड किती मोठा आहे बा मागं तेवढा, आणि पूर्ण हिरवगार झाले. आणि आपल्याकडे बघा गेलं का नाही, जरा पडलं का नाही लगेच हात मोडला, पाय मोडला. इकडे बघा पोरं व्यायाम करायचे ह्याच्यात पप्पा व्यायाम करायला आमचं, कारण पहिला व्यायाम केलेला आहे हो. त्यामुळे आता सवय आहे. व्यायाम केला तर काय हरकत नाही. मला वाटते आपण इथंच राहूया का काय. असं ग्राउंड एवढं मोठं आहे नाही, लय भारी वाटते इकडं आल्यावर. आणि पप्पा म्हणले होते नाही चल जाऊन जरा खणी बघून येऊया, पाणी कसं आहे काय. एका खणीत पूर्ण घाण असते पाणी, आणि एका खणीत चांगलं असते. अरे बापरे, मी तर परवा दिवशी आलतो तेव्हा एक खण पूर्ण भरलेली, आणि आता बघा पाणी किती खाली गेले. ओके मला काय कळले ना. पाणी त्या ते झाड दिसते का, त्या झाडा एवढं पाणी होतं, आणि आता एवढं खाली गेलं अचानकच. परवा दिवशी नुसतंच बघून जायसाठी. आणि हे पण फुलं भरलेलं पाणी बरं का यात. हे पण खाली गेलं, संपलंच. इकडे बघा पूर्ण ते झाडापर्यंत पाणी होतं वरपर्यंत. इथले पाणी आता खाली गेले. रे साईडची खण बघूया चला. इकडे करमते लई, बोरिंग होत नाही वाटत. पाणी पूर्ण खाली गेले. पलीकडे जातो थांबा. कसं आहे दगडावरून झालं, इकडे बी पाणी, इकडे पण पाणी. बघा हा पलीकडे जाऊन जाऊ. रस्ता लयच बारका आहे. अगं पप्पा इथपर्यंत पाणी होतं, इथपर्यंत एवढं वरपर्यंत पायऱ्या पूर्ण बुडलेल्या. आता पाणीच नाही काय. त्या कोपऱ्यात तेवढं चौकोनी पाणी आहे, कारण तिथं जास्त खोल मारले.
त्यामुळे तेवढंच पाणी तिथं जास्त साठले. आणि इकडे पाणी पूर्ण मी आता जिथं थांबलोय ना तिथं पहिला थांबलो असतो ना बुडलो असतो एवढं पाणी होतं परवा दिवशी. 2 ते 3 दिवसातच पाणी खाली गेले पाक. हां आणि इकडच्या बाजूला पाणी पूर्ण म्हणजे अजून सकट जास्त आहे. आहे का नाही. पण बघेल तिकडे पायऱ्या म्हणजे जुन्या काळात माणसं ती पहिले माणसं ती हाताने पाडतात नाही त्यांना वर चरा न्यायला लागतो. त्यामुळे त्याने पायऱ्या केलेत बघेल तिकडे. हे पूर्ण हे एवढं भरलेलं आहे पूर्ण. मी आता जिथं थांबलो ते पॉईंट डबल महागाडचं आहे. नाही का नाल्या काळात ना एवढ्याच रस्त्यावर जायला लागते म्हणून म्हणते पप्पा तिकडे फिरून या म्हणते. आमच्या गावात किल्ला आहे नाही त्याच्यावरनं जायची सवय लागली आहे त्यामुळे कुठनं बी चढाय. चला मिळूया पुढल्या ब्लॉगमध्ये. चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा विसरू नका. बाय बाय.